करू, काय करून नेऊ, काहीच सुचत नाहीये, डोकंच चालत नाहीये. इतकं टेन्शन आलंय ना. खरंच ही शुभ्रा पण ना आयत्या वेळेस काहीतरी सांगत असते. आता काय करू. हम्म अगं अगं तूच म्हणालीस ना काहीतरी करून नेऊया, रिकाम्या हाताने जाणं बरं दिसत नाही. मग आता आयत्या वेळेला काय करणार. पोपळा दिसला समोर, म्हटलं चला आता घारगेच करूया. अगं हो, बघ ना, बघ ना बाळा खाऊन आणि सांग कसे झालेत. हे पण काय गं शुभ्रा, ते एवढे जगप्रसिद्ध शेफ आहेत, वेगवेगळ्या देशांमध्ये फिरून आले असतील आणि त्यांनाही असे साधेसे घारगे नेणं बरं दिसेल का गं. बरं, आता तू म्हणतेस ना तर चालेल. हो अगं, होईल लगेच. 4-5च राहिलेत आता, होतील पटकन. हो मी घेते डबा भरून. हां, जा, तू जा तयार होऊन ये जा, पटकन तयार हो. हां, आणि बबड्या मग काय करतोय त्यालाही सांग तयार व्हायला. निघूच या आपण. अगं माझं 5 मिनिटात आवरतं. मी आवरते, हे झालं की पटकन डबा भरून ठेवते आणि आवरायला जाते. बबड्या, ए बबड्या, अरे इथे बसलायस होय. अरे काय हे, आत्ता कशाला गेम खेळत बसलायस. जा ना, आवर पटकन, आपल्याला निघायचंय ना. अरे जेवायला जायचंय, उशीर नको व्हायला. आवर आवर, जा पटकन. जा ना राजा, आवर जा. अरे हो, मी पण आवरतेच आहे. मला 5 मिनिटं लागतात आवरायला. जा तू आवरून ये, जा पटकन. अहो बाबा, अहो पेपर नंतर वाचा ना बाबा, आवरून घ्या ना पटकन, जा ना. निघायला झालंय आपल्याला, 10 मिनिटात निघायचंय आपण. हो, उशीर होईल नाही तर. जा, जा आवरून घ्या. मी कुर्ता काढून ठेवलाय, तो घाला. हं? मी पण येते 5 मिनिटात आवरून.